गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. याच निमित्तानं आज आपण पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून आपण या मंडळाचा इतिहास जाणून घेणार आहोत. मंडळाचं कामकाज कसं चालतं, वेगवेगळे सार्वजनिक उपक्रम हे मंडळ कसं राबवतो याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, आपण बघतोय की तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ जे आहे ते मानाचा दुसरा गणपती आहे. या मंडळाचा एकंदरीत इतिहास कसा राहिलेला आहे? 1893 साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या आधी 1892 साली भाऊसाहेब रंगारी भवन जे आहे तिथं गणपती बसत होता. पण हे सर्व मंडळींनी एकत्र येऊन जेव्हा म्हणले की आपण याला सार्वजनिक स्वरूपाचं रूप देऊ, तेव्हा लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांनी त्यात थोडा पुढाकार घेतला आणि सर्वांनी मिळून हे सार्वजनिक गणपतीचं स्वरूप दिलं. 1893 सालानंतर जे सुरू झाली परंपरा ते आज त्याच्यात सुरू आहे. आणि तिचं वैशिष्ट्य असं एक आहे की त्यावेळेला की गणपतीची लाईन लागायची मंडईपासून. तर त्यावेळेला असं होतं की पहिला गणपती कुठला, दुसरा गणपती कुठला, शेवटचा गणपती कुठला. तर पुन्हा ह्या सगळ्या लोकांची मिटिंग झाली. त्या मंडईचं नाव पहिलं वेगळं होतं जरा, आता महात्मा फुले मंडई म्हणतात. तिथं मिटिंग झाली. त्यावेळेस असं ठरलं की ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती आणि ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडई. त्यामुळे ह्यांचं अग्रस्थान प्रथम आणि द्वितीय, ग्रामदैवत आणि ग्रामदेवता असं यांना मानाचा पहिला आणि मानाचा दुसरा गणपती असं यांना समाजामध्ये स्थान मिळालं. आणि ती परंपरा आज 132 वर्ष झाली सुरू आहे. आणि गणपतीचं जी परंपरा सगळ्यात सुरू आहे ती आत्ताची नवीन येणारी पिढी जी कार्यकर्ते आमचे आहेत ती त्यावर जी हे होती सुरुवात होती ती आज सगळ्यात तशी सुरुवात ठेवलेली आहे. त्यात आम्ही कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. सर, आपण बघतोय की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात भारताला स्वातंत्र्य मिळावं, भारतीयांमध्ये ऐक्याची भावना असावी यासाठी सुरुवात केलेली होती. आज हाच गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपामध्ये पुढे आल्याचं दिसतंय. हो, तर सार्वजनिक स्वरूपामध्ये त्यावेळेचा उद्देशच तसा होता ना की समाजामध्ये सर्व लोकांनी एकत्र यावं आणि काम करावं, की जेणेकरून घरामध्ये आपली जी एकोपा आहे तो राहावा समाजामध्ये किंवा काय, ह्यासाठी तर त्यांनी ती सुरुवात केली होती. आणि आज त्याला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप आले. फार आपला गणेशोत्सव देश पातळीवर जाऊन पोहोचले आहे वरती. सर, आपण बघतोय की खूप कमी गणेश मंडळ आहेत ती जुनी परंपरा कायम ठेवतात. या मंडळाला 132 वर्ष झाले जसं तुम्ही सांगितलं. हो, नेमकं हे मंडळ जुनी परंपरा कशी कायम ठेवत असतं? जुनी परंपरा म्हणजे आता थोडं सांगायचं म्हणजे की पहिल्यांदी गणेशोत्सवामध्ये मेळे तयार व्हायचे, मेळे भरायचे मेळे. ती मेळे पद्धत बंद झाली. त्याच्यानंतर श्रींची मूर्ती जी असते गणेशोत्सवाची ही 10 दिवसच असावी, उत्सवाची मूर्ती. ती परंपरा पहिल्यापासून जी सुरू आहे ती आम्ही आज सगळ्यात चालू ठेवलेली आहे. पारंपरिक पद्धतीने आमची मिरवणूक असते. पालखी श्रींची मूर्ती जी असते चांदीच्या पालखीमध्ये असते. आमच्या पुढं मानचिन्ह असतात पालखीची. ती पूर्वी देवांच्या पुढे जी मानचिन्ह असतात ती मानचिन्ह आपल्या देवापुढे असतात. त्यात आब्दागिरी असेल, तर त्याच्यानंतर मत्स्य असेल, असे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ते आपण ह्याच्यासमोर गणपतीसमोर असतो. आणि परंपरा जी पहिल्यापासून सुरू आहे ती आज तागात आम्ही ती सुरू ठेवलेली आहे. श्रींच्या मूर्तीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? जसं श्रींचं मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही गंजिफाचा खेळ ऐकून असाल. पांडवांच्या काळामध्ये किंवा ह्याच्यात तो गंजिफा खेळला जायचा. तर गंजिफाच्या खेळामध्ये त्याच्यात एक गणपतीचं चित्र होतं. ते गणपतीचं चित्र म्हणजे आमची गणपतीची मूर्ती. तर वैशिष्ट्य असं आहे त्या मूर्तीचं की तुम्ही सगळे गणपतीचं एक बघताल तर त्यांचा एशियन हत्ती जो असतो त्याचा चेहरा आहे. पण आमच्या गणपतीचा चेहरा जो आहे तो आफ्रिकन हत्तीचा आहे, की जेणेकरून त्याचं दंडस्थळ मोठे आहे, कान मोठे आहेत, असं भरगस्त असं त्याचं हे वैशिष्ट्य आमचं त्या 1893 सालापासून ते आजच्या तारखेपर्यंत आम्ही ते जपत आलो. आणि आता विठ्ठल गिरे म्हणून जे आमचे मूर्तिकार आहेत ते 2017 पासून करतायत मूर्ती. त्यांनी पण तीच परंपरा आमच्या राखली त्यांनी सुद्धा. सर, आपण बघतोय की हे जे मंडळ आहे तांबडी जोगेश्वरी मंडळ हे देखाव्यासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. नेमका यावर्षीचा देखाव्याचं आकर्षण काय असणार आहे? ह्यावर्षी देखावा जो आम्ही केलेला आहे तो स्वानंद निवास म्हणून आम्ही एक काल्पनिक असं तयार केलेलं आहे. स्वानंद म्हणजे गणपतीचं नाव
आणि 10 दिवस तिथं निवास करणार येतो. म्हणून आम्ही स्वानंद निवासाचं ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाला देखाव्याला आम्ही नाव दिलेलं आहे आणि तसंच पुढं केलं आम्ही. गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत प्रसाद कुलकर्णी, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा पुढेही चालू ठेवणार आहोत. सर, जसं तुम्ही सांगितलं की यावेळेचा जो आकर्षण असणार आहे त्या आकर्षणाचा ज्यावेळी विषय ठरतो तो विषय कधी ठरत असतो? साधारण आम्ही जून महिन्यापासून ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करतो की मग कसं करायचं, काय करायचं, किंवा आपल्याला ह्या वर्षी देखावा कशा पद्धतीने पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण देखावा सादर केल्यानंतर समाजाला त्यातनं काही चांगली प्रेरणा मिळाली पाहिजे, काही घेता आलं पाहिजे. नुसतंच असं रंगीबेरंगी किंवा असं काही आम्ही करत नाही. आणि आम्ही जून महिन्यापासून ही सगळ्या गोष्टी तयारी होती, आमची सुरू होती. गणेशोत्सव साधारण सप्टेंबरमध्ये येतो, पण साधारण आमची जून महिन्यापासून ही सगळ्या गोष्टी तयारी होती. आणि आपण बघतोय की गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असतो. हो, गणेश मंडळाचा कार्यकर्ता जो आहे तो पुढं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आल्याचं आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. नेमकं गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवरती मंडळाकडून कसे संस्कार केले जातात? गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जो असतो तो साधारण लहानपणापासून 4थी, 5वी, 7वी असल्यापासून तो काम करत असतो. त्याला जर काम करत असताना तो लहान कामापासून मोठी कामं सगळी करतो. सुरुवातीला तो लहान हे झालं केअर कार्ड, फरशी, सतरंजी घडी घाल अशी जी सुरुवात होती त्याची, आणि तो कार्यकर्ता असतो म्हणून तो करतो. कार्यकर्ता घडत पुढं जातो, तसा मोठा होतो किंवा कॉलेजच्या ह्याच्यात जातो, जेव्हा त्याला 4 लोकांमध्ये आपण कसं बोलावं, कसं वागावं किंवा समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे त्याला कळतं. मग त्याला जी शाळा जी मिळालेली असते ती या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्याला मिळाली असते कार्यकर्ता म्हणून. त्यातनं तो घडतो आणि तो त्याच्या ह्याने पुढं जातो. सर, आपण बघतोय की गणेश उत्सव म्हणजे गणेश मंडळ केवळ गणेश उत्सवामध्ये काम करत नाही तर वर्षभर ते काम करत असतात. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर असल्याचं बऱ्याचदा दिसून येतं. नेमकं हे गणेश मंडळ वर्षभर काय काय कार्यक्रम राबवतो? आमचे वर्षभराचे उपक्रम असे आहेत, म्हणजे आम्ही ग्रामदेवता पुरस्कार म्हणून आम्ही देतो 2017 सालापासून. ते समाजामध्ये जे काही चांगलं काम करणारी लोक आहेत की ते पुढं येत नाहीत, कधी त्यांना स्टेज नसतं त्यांना, पण ते काम करत असतात, त्यांना आम्ही हा पुरस्कार देतो. त्याच्यानंतर एक सार्वजनिक ढोल ताशा पथक आहेत आपली किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, म्हणजे ते पण वर्षभर त्यांचं काम खूप चांगलं असतं. पण कसं असतं, एक गणपती मंडळ म्हटलं की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा वेगळा होतो, कार्यकर्ता किंवा काय, पण त्याचं समाज वर्षभराचं काम आहे ते कोण बघत नाही, कोण जास्ती. पण त्यांना कसं पुढं आणायचं ते ह्या माध्यमातून आम्ही सेवापुरस्कार पुरस्कार म्हणून आम्ही त्यांना देतो. ढोल ताशा पथक पण नुसतं गणेशोत्सव आला की ढोल ताशा पथक वाजवतात आणि मिरवणुका करतात असं नाही आहे. ते पण वर्षभर त्यांचं खूप उपक्रम चालू असतात, ॲक्टिव्हिटीज त्यांच्या खूप असतात. त्यामुळे आपण त्यांनाही सेवापुरस्कार पुरस्कार असे आपण 2017 आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि रक्तदान शिबिर तर आम्ही ढोल ताशा पथक जे आहे आमचं, समर्थ असेल किंवा शिवमुद्रा असेल त्यांच्याशी संलग्न रक्तदान शिबिर करत असतो. त्यानंतर आषाढी आपली आळंदीवरनं जेव्हा माऊलींची पालखी येते तेव्हा वारकऱ्यांना आम्ही समाज उपयोग किट वाटतो. खाण्याचे पदार्थ सगळे वाटत असतात, पण रोजचे वापरणारे जे वस्तू असतात, समजा साबण असेल, तेल असेल, कोलगेट असेल किंवा पावडर असेल, हे त्यांना कमी मिळतं आणि हे त्यांना रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्या मग आम्ही एक साधारण हे किट करून आम्ही त्यांना साधारण एक आमचे 500 किट आम्ही ह्या पालखीच्या वारीत आम्ही वाटप करतो. नंतर जिथं समजा खिलारीसारखा भूकंप होतो किंवा कुठं पूरग्रस्तांना मदत असेल तर आम्ही प्राथमिक म्हणजे प्रथम आम्ही मंडळ कार्यकर्ता म्हणून आम्ही देणगी गोळा करतो किंवा आमच्यातले लोक पैसे काढतात गोळा करून आम्ही पहिलं ते काम करतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 वर्ष लॉकडाऊन होतं, तर मंडळाच्या मांडवावर किंवा सार्वजनिक गणेश उत्सवाची बरीच लोक उपजीविका साधन असतं, जसं मांडवाला असेल, बँडवाला असेल, अनुषंगाने बरेच लोक असतात. मग त्यांना शिधा तर आम्ही 2 वर्ष फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही 100 किट त्यांना शिधा वाटले. आमच्याकडे डेकोरेशनवाले असतील
मांडववाले असतील, बँडवाले असतील, की जेणेकरून त्यांच्यावर त्यांचं पोट भरतं. त्यांना आम्ही त्या कामगारांना 2 वर्ष गणेशोत्सव शिदा 6-6 महिन्यापूर्वी एवढा शिदा आम्ही त्यांना दिला. सर, मानाच्या दुसऱ्या गणपतीचे तुम्ही अध्यक्ष आहात. नेमकं तुमच्या पुढे आव्हानं काय असतात गणेशोत्सवामध्ये? खूप मोठी आव्हानं असतात. सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. याच्यात रुसवे फुगवे काय असं बघावं लागत नाही. आणि जो लहान असेल तोही कार्यकर्ता आहे आणि मोठा असेल तो पण कार्यकर्ता आहे. आणि आजसुद्धा मी मंडळाचा अध्यक्ष जरी असलो पदावर तरी मी एक कार्यकर्ताच आहे आणि मी कार्यकर्ता होऊनच काम करतो आणि तेच मला करायला आवडतं. गणेशोत्सव काळामध्ये नेमकं तुम्हाला असं काय समाधान मिळतं? एक आपल्या हातून गणरायाची चांगली सेवा होती, त्यातनं चांगलं काम होतं आपल्या हातून, 4 लोक जोडली जातात. हेच खूप मोठं समाधान आहे आम्हाला त्याच्यामध्ये. सर, आपण बघतोय की आता ज्या विसर्जनाच्या मिरवणुका असतात, आधी पारंपरिक वाद्यावरती मिरवणुका निघायच्या, आता डीजेची पद्धत आली आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? पद्धत आली, समाज काळानुसार ते बदलत गेलेलं आहे. त्याला कुठं जरी आता बाकीच्या गणेश मंडळांनी पण सुरुवात केलेली आहे बदल करायला. आणि पहिल्यापासून तर आम्ही असो किंवा कसबा गणपती असो किंवा एक बरीचशी मानाची मंडळं आहेत ते डी जे वापरतच नाहीत. त्यांच्याकडे पारंपरिक खेळ आहेत पहिल्यापासून आणि तेच आम्ही पुढं सुरू ठेवलेलं आहे. याचं असं आहे. पण डी जेची पद्धतीत मी म्हणताय, पण तर बरेचसे ह्या वर्षापासून मंडळांनी खूप सुधारणा केल्या त्यांच्यामध्ये, कमी केले डी जे प्रमाण, खेळ लावले. त्यांनाही असं कुठेतरी वाटतं, त्यामुळे त्यांनी खूप बदल केले आता त्याच्यामध्ये. आता आम्हाला जाणवलं त्या मीटिंगमध्ये आमच्या. सर, शेवटचा प्रश्न की या निमित्तानं गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आहे, हो. त्या निमित्तानं कार्यकर्त्यांना असेल, गणेश भक्तांना असेल आणि मंडळांना एकंदरीत काय आवाहन कराल? काय सर्वांनी एकत्र येऊन छान गणेशोत्सव आपला जो आता येऊ घातला आहे तो साजरा करू. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे जी एकोपा आहे तो तसंच राहावा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद सर. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपण येथेच थांबणार आहोत. आत्ताच आपण तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून मंडळाचं काम कसं चालतं, या मंडळाचा इतिहास काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. परत एकदा भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागात. यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.